In last lecture we have studied an properties of an logarithm. On the basis of properties we have to solve some numericals. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ ए लॉगॅरिथम पाहिलं होतं. ठीक आहे, 2 मिनिटांमध्ये ते रिवाइज करेन, कारण कालच्या लेक्चरमध्ये जेव्हा मी क्लास घेत होतो तेव्हा इथं साईडला थोडंसं आवाज येत होता, त्यामुळे आपण क्लास स्टॉप केला होता. ठीक आहे, तर थोडंसं 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो आणि आपण नंतरचे पुढचे न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आपल्याला काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आपण, त्यातल्या काही प्रॉपर्टीज लिहितो मी. ठीक आहे, फर्स्ट प्रॉपर्टी होती, जर समजा लॉग ऑफ ए असेल विथ बेस पण एच असेल तर आन्सर येईल 1. ठीक आहे, हे एक यूज होणार आहे. सेकंड प्रॉपर्टी होती, जर समजा लॉग ऑफ 1 असेल आणि बेस काही पण असू द्या, मग बेस बी असू द्या किंवा काही असू द्या, उत्तर काय असते 0. ठीक आहे, आणि ह्याच्यानंतर आपण जे बेसिक प्रॉपर्टीज प्रूव्ह केल्या होत्या त्यातली पहिली प्रॉपर्टी होती लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इज इक्वल टू लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक है, सेकंड प्रॉपर्टी होती लॉग ऑफ एम माइनस लॉग ऑफ एन इज इक्वल टू लॉग ऑफ एम डिवाइडेड बाय एन. थर्ड प्रॉपर्टी n times log of m, which can be written as log of m raised to n. Next, change of base property, log of a with base b जर असेल तर आपण त्याला लिहू शकतो log of a divided by log of b. चेक करा, लेफ्ट साइडला मी बेस लिहिला, राईट साइडला लिहिला नाही. याचा अर्थ काय, जर इथं बेस जर सी असेल तर इथं सुद्धा सी असायला पाहिजे, इथं जर डी असेल तर इथं सुद्धा डी असायला पाहिजे. आणि लास्टली असं पण लिहू शकतो आम्ही लॉग ऑफ ए विथ बेस बी, इट कॅन बी रिटन ॲज 1 डिवायडेड बाय लॉग ऑफ बी विथ बेस ए. जर डिनॉमिनेटर मध्ये घेऊन गेलं तर ही प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. क्लिअर आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? या सगळ्यांचे प्रूफ दिले होते मी, राईट आहे. हां, जे कोणी नवीन आहेत त्यांनी काय करायचं आहे, एक तर आपलं यूट्यूब चॅनल आहे डिप्लोमावाला, तिथं जाऊन पाहायचं आहे, किंवा ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावानं, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि बेसिक मॅथमॅटिक्समध्ये हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. क्लिअर आहे? यस, चलो नेक्स्ट. आता याच्यावरचे न्यूमेरिकल बघायचे. तर पहिला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. काय असेल? सिम्प्लिफाय. आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. काय सिम्प्लिफाय करायचंय? जर 2 टाइम्स लॉग ऑफ 4 असेल, ठीक आहे, प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ 2 असेल, मायनस लॉग ऑफ 8 असेल. ठीक आहे, 8 लॉग ऑफ 8 नको. ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय हरकत नाही, लॉग ऑफ 8 को. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? ठीक आहे, 8च्या ठिकाणी 10 करता का? 8 कारण कॅन्सल आउट होऊन जाईल, तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. ठीक आहे, 10 करा. 8 वाटलं तर नेक्स्ट टाइम करतो. सिम्प्लिफाय करायचंय, मग इथे चेक करा रे. आन्सर जेव्हा लिहितो आपण तेव्हा क्वेश्चन ॲज इट इज लिहितो आपण 2 टाइम्स लॉग ऑफ 4 प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 10. तुम्ही चेक करा, इथं मी कुठल्याच लॉगचा बेस लिहिला नाही. ठीक आहे, याचा अर्थ सगळ्यांचा बेस कसा असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. मग इथं जे काही प्रॉपर्टीज यूज करणार आहे मी कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार. पहिली प्रॉपर्टी यूज करायची, जर n टाइम्स लॉग ऑफ m येत असेल, n टाइम्स लॉग ऑफ m येत असेल तर काय लिहू शकतो रे? लॉग ऑफ m रेज टू n लिहू शकतो. क्लिअर आहे? चेक करा. हां, आणखीन एक गोष्ट, मी असली कुठलीच प्रॉपर्टी सांगितली नाही बरं का, की a टाइम्स लॉग ऑफ b प्लस b टाइम्स लॉग ऑफ a इज इक्वल टू लॉग ऑफ a इंटू b, असं काय सांगितलं नाही.
ह्या लॉग सोबत काही नसायला पाहिजे आणि ॲडिशन मध्ये असतील तरच आपण प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर ते ॲडिशन वाली प्रॉपर्टी वापरता येत नाही. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय करावं लागेल, आधी हे सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. तर हे 2 इंटू काय रे, पूर्ण लॉग 4 आहे, तर याला कसं लिहिता येईल मला, लॉग ऑफ 4 स्क्वेअर करता येईल. क्लिअर आहे. प्लस लॉग ऑफ इथं काय येईल रे, 2 चा क्यूब करता येईल आणि मायनस लॉग ऑफ किती रे, 10. आता मी तर लॉग 8 का लिहिलं नाही त्याचं रिझन सांगतो. लॉग ऑफ 2 चा क्यूब किती येते, 8. लॉग 8 मायनस लॉग 8 कॅन्सल होऊन जाईल म्हणून ते घेतलं नाही मी. इथं चेक करा. नेक्स्ट प्रॉपर्टी काय करायचंय, ह्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचंय. काय येईल रे, लॉग ऑफ 4 चा स्क्वेअर किती येते, हा आवाज, लॉग ऑफ 4 स्क्वेअर म्हणजे किती येईल रे, 16. लॉग ऑफ 2 चा क्यूब किती येते, 8 मायनस लॉग 10. आता जर इथं मी लॉग 8 घेतला असतं काय झालं असतं रे, लॉग 8 काय झालं असतं, कॅन्सल. म्हणून तिथलं लॉग 8 काढून मी 10 केलं तिथं. कळालं का. हा मग आता इथं कुठली प्रॉपर्टी यूज करायची, आधी ऍडिशन वाली करायची का सबट्रॅक्शन वाली करायची, आपल्या मनावर आहे. कोणती मग सांगा, हा सांगा ना. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. मग इथे चेक करा, हा काय येईल रे, काय लॉग ऑफ 16 इंटू 8 मायनस लॉग 10. हा सिम्प्लिफिकेशन करा. इथं तुम्हाला थोडं मी तर इकडच्या बाजून लिहितो, चेक करा. हा लॉग ऑफ किती येईल रे, 16 इंटू 8 किती येते, 1 to 8. करेक्ट आहे का. हा मायनस लॉग 10. हा जर ज्यांना गुणाकार येत नाही त्यांनी तसंच ठेवलं तरी चालतं. आता प्रॉपर्टी कुठली यूज करायची, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m डिवाइड बाय n. मग ते m कोण आहे n कोण आहे कळेल तुम्हाला. हा नेक्स्ट काय येईल रे, लॉग ऑफ 1 to 8 डिवाइडेड बाय 10. हा तर चेक करा, लॉग ऑफ किती येईल रे, 64 डिवाइडेड बाय 5. इथे चेक करा, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 4 जा 8. म्हणजे तुमचं फायनल सिम्प्लिफिकेशन काय येईल, लॉग ऑफ 64 डिवाइड बाय 5. हे कळालं का ते सांगा. नाही पॉइंट मध्ये काढायचं नाही. आन्सर हे पॉइंट मध्ये काढायचे नाहीत. सिम्प्लिफाय म्हणल्यानंतर फक्त प्रॉपर्टीज वापरायच्या, जेवढं कॅल्क्युलेशन सिंपल वेनी करता येते तेवढं सिंपल वेनी रिप्रेझेंट करायचं, बस यालाच मार्क आहेत. कळालं. चलो जर कुणाला काही डाऊट, कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. हे 2 मार्कला क्वेश्चन विचारले तर विचारतात, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. हा लिहून घेताय का कुणी, लिहून जर घेत असेल तर मी थांबतो, नाहीतर आपण नेक्स्ट बीट कडे जाऊ. लिहून गेलेत का, आरती तुमचा आवाज येत नाही बेटा जरा. ठीक आहे, लिहून झालं. चलो नेक्स्ट. हा प्रॉब्लेम जर कळत नसेल तर मला सांगत राहा. ठीक आहे, हे खूप सिंपल प्रॉब्लेम आहेत बट परीक्षेला येतात. सिम्प्लिफाय, हा 3 टाइम्स लॉग ऑफ 4 प्लस 2 टाइम्स लॉग ऑफ 3 प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ
2 मायनस 2 टाइम्स लॉग ऑफ, थोडंसं कॅल्क्युलेशन हार्ड करतो आपण, लॉग ऑफ 8. चालते का? मोठं झालं. हां, आन्सर चेक करा. जेव्हा तुम्ही आन्सर करताय तेव्हा काय करायचे, जे क्वेश्चन आहे ते ॲज इट इज लिहिणार. 3 इंटू लॉग ऑफ 4 प्लस 2 इंटू लॉग ऑफ 3 प्लस 3 इंटू लॉग ऑफ 2 मायनस 2 इंटू लॉग ऑफ 8. आता कोणत्याच लॉगचा बेस दिला नाही, कुठल्याच लॉगचा बेस दिला नाही, मग काय करायचं रे? बेस सेम कन्सिडर करायचा आणि प्रॉपर्टीज अप्लाय करायची. पहिली प्रॉपर्टी कोणती अप्लाय करायची? कधी पण n टाइम्स लॉग ऑफ m जर असेल तर काय लिहिणार तुम्ही? लॉग ऑफ m चा पॉवर जो काय लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये तो येईल, म्हणजे लॉग ऑफ m रेस टू n. ही महत्वाची प्रॉपर्टी. मग इथे चेक करा, नेक्स्ट आन्सर काय येईल बघा. लॉग ऑफ 4 चा क्यूब येईल, ठीक आहे, प्लस लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर येईल, ठीक आहे, प्लस लॉग ऑफ 2 चा आणखीन क्यूब येईल आणि मायनस लॉग ऑफ 8 चा स्क्वेअर येईल. चालतंय का? बरं, एकदा सिम्प्लिफाय करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लॉग ऑफ 4 चा क्यूब किती रे? 64 येईल का? चेक करा. हां, कॅल्क्युलेशन करायची, गडबड करायची नाही बरं का, नाही तर लगेच प्रॉपर्टी आपल्याला करतात लेकरं. काहीच अप्लाय करायचं नाही. लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर किती येते रे? लॉग ऑफ 2 चा क्यूब किती येते? 8 मायनस लॉग ऑफ 8 चा स्क्वेअर किती येते? मग इथं जर तुमच्या नीट लक्षात आला असेल तर प्रॉब्लेम याच्यासाठीच घेतलाय मी. इथे चेक करा, लॉग 64 आणि लॉग 64, एक मायनस आहे आणि एक प्लस आहे, कॅन्सल होईल का? प्रॉब्लेम दिसायला मोठा असला म्हणून काय झालं, कॅल्क्युलेशन करताना लगेच लक्षात येऊन जाते. आता उरलं काय? लॉग 9 प्लस लॉग 8. मग इथं प्रॉपर्टी कोणती वापरायची, कोण सांगेल रे मला? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. इथे m कोण आहे, n कोण आहे, कळालं? हा, मग कॅल्क्युलेशनला मदत करा. लॉग ऑफ किती येईल रे? म्हणजे फायनल आन्सर काय येईल? लॉग ऑफ 72. कळालं? चलो, काय अडचण आहे का? लिहून घ्या. लिहून झाले की सांगत राहा, ठीक आहे. ज्यांना प्रॉपर्टीज येतात त्यांना काही अडचण येणार नाही. तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन घेतले मी. आता आणखीन एक सांगतोय, ज्या लेकरांना रेग्युलर क्लास करायचा आहे त्यांनी येत्या 1 तारखेच्या अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे लिहून झालं का? चेक करा. चलो नेक्स्ट. हां, कुणाला कळत नसेल तर मी सकाळी एक बॅच चालू करणार आहे 1-2 दिवसामध्ये. त्यामध्ये फाउंडेशन वगैरे रिपीट घेणार आहे सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तो नंतरचा पार्ट आहे, मी सांगेन तुम्हाला. सिम्प्लिफाय लक्ष द्या रे. सिम्प्लिफाय 1/2 इंटू लॉग ऑफ 16 प्लस 1/3 इंटू लॉग ऑफ 27 माइनस लॉग ऑफ 2 इंटू लॉग ऑफ 3. एक थोडासा वेगळा द्यायचा प्रयत्न केलाय मी, थोडासा वेगळा आहे, जास्त काही वेगळा नाहीये. फक्त ज्याला लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहे ते व्यवस्थित
त्यांना हा प्रॉब्लेम खूप लवकर येईल आणि ज्यांना लॉ ऑफ इंडायसेस माहीत नाही त्यांना हा प्रॉब्लेम थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, पण प्रॉब्लेम तो सॉल्व करता आलाच पाहिजे, त्यात काही डाऊट नाही. मग इथे चेक करा रे, आन्सर करायचं आहे तर काय करावं लागेल, हे 1/2 आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये कोणाचे आहे, लॉग ऑफ 16च्या. ठीक आहे, प्लस 1/3 इंटू लॉग ऑफ काय रे 27 आणि मायनस 2 टाइम्स लॉग ऑफ 3. लॉगच्या प्रॉपर्टी तेव्हाच अप्लाय करू शकतो आपण जेव्हा लॉग सोबत कोणीच ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये नसेल तेव्हा. मग त्यासाठी काय करायचंय, हे प्रॉपर्टी अप्लाय करावं लागेल थर्ड वाली. कोणती प्रॉपर्टी यूज करायची रे, तर त्याला मी आधी प्रॉपर्टी लिहितो. प्रॉपर्टी कोणती आहे, n टाइम्स लॉग ऑफ m जर असेल, n टाइम्स लॉग ऑफ m जर असेल तर प्रॉपर्टी काय म्हणते, लॉग ऑफ काय करू शकतो आपण, m रेज टू n करू शकतो. क्लिअर आहे. मग ही प्रॉपर्टी जेव्हा आपण इथं अप्लाय करतोय तेव्हा हे पूर्ण 1/2 कुठे जाईल रे, लॉग ऑफ 16 रेज टू 1/2 जाईल का, चेक करा. हे कळालं का. चलो, प्लस हे 1/3 कुठे जाईल, लॉग ऑफ हे जे काय 27 आहे रेज टू 1/3 जाईल आणि मायनस लॉग ऑफ काय रे इथं 3 चा स्क्वेअर. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का, नाही. मग इथं थोडीशी मदत पाहिजे मला. लॉग ऑफ व्हॉट इज मिनिंग ऑफ 1/2 कुणाला माहितीये का, पॉवर 1/2 म्हणजे कुणाला माहितीये का, काय म्हणतं, नाही. राईट, रूट असतो. जर डायरेक्टली पॉवर 2 राहिला असता तर स्क्वेअर आणि 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 16 किती येते रे, 4 प्लस लॉग ऑफ व्हॉट इज मिनिंग ऑफ 1/3, इट इज अन क्यूब रूट. कुठला, क्यूब रूट. आणि 27 चा क्यूब रूट किती येत असते, 3 आणि मायनस लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर किती येते, नाही. हे कळालं का ते सांगा. मग आता इथं ऍडिशन वाली यादी वापरा, नंतर सबस्ट्रॅक्शन वालीकडे जाऊ. मग प्रॉपर्टी काय रे, नाही तर इथं जर तुम्ही सिम्प्लिफाय जर केलं नसतं 3 स्क्वेअर तर 2 log 3 राहिला असतं तर 1 log 3 कॅन्सल झाला असतं. ठीक आहे, बट मी लिहिले तर मी त्याला कॅन्सल करणार नाही. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n काय येते रे, लॉग ऑफ m इंटू n येत असते. ठीक आहे, मग इथं प्रॉपर्टी यूज करा आणि मला सांगा आन्सर काय येईल. लॉग ऑफ 4 इंटू 3 मायनस लॉग ऑफ काय येईल रे 9. कुठली प्रॉपर्टी यूज करावं लागेल अगेन, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m बाय n. इथे m कोण आहे, n कोण आहे लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर आन्सर येईल लॉग ऑफ 4 3 चा किती रे 12 किंवा 4 इंटू 3 ठेवलं तरी चालतंय. होल डिवायडेड बाय किती रे 9. चलो, मग याचे सिम्प्लिफिकेशन येते का तुम्हाला, 3 1 3 3 3 म्हणा काहीतरी. लॉग ऑफ किती येईल मग, सिम्प्लिफाय करत बसायची गरज नाही. कळायलंय का. चलो, खूप अवघड आहे. अवघड आहे का, अरे अवघड आहे का, नाही. समजायला व्यवस्थित, येस सर नो. ठीक आहे, झालं की सांगा मला. लिहू, काय म्हणते दिदे. ठीक आहे, नेक्स्ट. असल्या टाइपचे प्रॉब्लेम जर बस झाले असतील तर सांगा मला. सेम प्रॉपर्टी यूज करणार आहेत आपण, दुसरं काही नाही. सिम्प्लिफाय हे तुम्ही ट्राय करा. काय म्हणताय,
काम म्हणाले की 1 मिनिट, आवाज येत नाही तुमचा, 1च मिनिट मला चेक करू द्या आवाज कोणी कमी केले का. हां तेच म्हणाले मी, आवाज कोणतरी कमी केले. हां काय म्हणत होते आता. विथ बेसचे शक्यतो प्रॉब्लेम्स येत नाही आहेत. ठीक आहे, तरी पण तुमची इच्छा असेल तर घेऊन टाकू. सिम्प्लिफाय केल्यानंतर फक्त प्रॉपर्टीज यूज करता येतात का नाही ते चेक करतात त्यांनी. ठीक आहे. हां तर 3 इंटू लॉग ऑफ 4 प्लस 2 इंटू लॉग ऑफ 3 माइनस 1/2 इंटू लॉग ऑफ 64. ट्राय करता. करा ट्राय. आन्सर सांगा मला. याचा आन्सर सांगायचं आहे. आन्सर सांगायचं. कोण सांगते बघू. लॉग ऑफ 72. लॉग ऑफ 72. चलो फक्त मला एवढं सांगा, जे ऑनलाईन करेलेत, ठीक आहे, त्यांनी थोडीशी मदत करायची आहे मला. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता येते? येस और नो? चलो तर ह्याचं जे आन्सर आहे मी डायरेक्टली आन्सर लिहितोय. कोणाला अडचण असेल तर आत्ताच सांगा, मी सॉल्व करून दाखवतो. आणि जर तुम्हाला येत असेल तर सॉल्व करून दाखवणार नाही. ह्याचा आन्सर आहे लॉग ऑफ 72. येईल का करता? पक्का? चलो मग एक काम करू, थोडंसं पुढे जाऊत आपण. क्वेश्चन असतो सॉल्व. क्वेश्चन काय असतो? सॉल्व. ठीक आहे. आता सॉल्व म्हणल्यानंतर याच्यामध्ये जर व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन दिलं असेल तर तुम्हाला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. जसं की एक्झाम्पल काय असू शकतं ते सांगतो. क्वेश्चन असतो लॉग ऑफ, सिंपल घेणार आहे, जास्त काही हे नाही, x+3 प्लस लॉग ऑफ समथिंग x मायनस घेऊ का प्लस घेऊ? मायनस घेऊ. x मायनस 2 घेऊ तो वाटलं तर. 2 इज इक्वल टू लॉग ऑफ समथिंग 3x 4x प्लस करू का? ठीक आहे, 3x प्लस नाही. कळाला? क्वेश्चन काय कळाला? हां तर क्वेश्चन आहे सॉल्व लॉग ऑफ x+3 प्लस लॉग ऑफ x मायनस 2 इज इक्वल टू लॉग ऑफ 3x प्लस 9. पहिला क्वेश्चन आहे तर थोडासा इझीच घेतलाय मी. ठीक आहे, आता तुम्हाला कळते का नाही ते इम्पॉर्टंट आहे. मग ह्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आता काही लेकरांना वाटेल सर LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं आहे. नाही, LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं नाही आहे. सॉल्व करा म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा जेणेकरून LHS इज इक्वल टू RHS येईल. मग काय करायचंय? लेफ्ट साइडला बघितलं तर हे एक लॉग फंक्शन आहे, हे एक लॉग फंक्शन आहे. दोघं कसे आहेत रे? तर आपण ही प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ. बरं, या केस मध्ये m कोण आहे?
राइट, x प्लस 3 आणि n कोण आहे? ठीक आहे, मग मी हे सिम्प्लिफाय करतो, चेक करा. लॉग ऑफ, इथं इक्वल टू लिहायची गरज नाही कारण सिंगल मध्ये इक्वल टू आहे. लॉग ऑफ इथे चेक करा रे, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x प्लस 3, सेकंड ब्रॅकेट मध्ये x मायनस 2 इज इक्वल टू लॉग ऑफ काय रे? हा 3x प्लस 9. कळालं का? बरं, दोन्ही साईडला बेस काहीच नाही म्हणजे दोघांचा लॉगचा बेस कसा आहे? सेम. इथे एक प्रॉपर्टी अप्लाय करतो, बाय अप्लाइंग द प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी बाय युजिंग, आता याचा अर्थ सांगतो मी, युजिंग नाही केलं तरी चालतंय, प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार काय ते सांगतो. जर दोन लॉग फंक्शन सारखे असतील, हे एक लॉग फंक्शन आहे आणि हे एक लॉग फंक्शन आहे, हे जर इक्वल असतील त्याच्या मधले फंक्शन सुद्धा कसे असायला पाहिजे रे? त्याच्या मधले फंक्शन सुद्धा कसे असायला पाहिजेत? इक्वल पाहिजेत. म्हणजे ब्रॅकेट मध्ये कोण आहे इथं? x प्लस 3 आणि x मायनस 2 ह्याची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 3x प्लस 9 एवढी असली पाहिजे. यस ऑर नो? मग आता ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ब्रॅकेट ओपन करावं लागेल. तर काय करावं लागेल? फर्स्ट टर्म टू फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म टू सेकंड टर्म, सेकंड टर्म टू फर्स्ट टर्म, सेकंड टर्म टू सेकंड टर्म, मल्टीप्लाय करावं लागेल. चलो, x इंटू एक्स, x इंटू 2, हाँ 2x स्क्वेअर, x इंटू 2 2x, 3 इंटू x 3x, हाँ त्यानंतर 3 2 जा 6 इज इक्वल टू 3x प्लस 9. इथं चेक करा, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3x म्हणजे काय येईल रे? x मायनस 6, इकडचा प्लस 3x इकडून काय येते? मायनस 3x प्लस 9 इकडे काय येते? मायनस 9 इज इक्वल टू 0. आता इक्वेशन काय बनवलं? x स्क्वेअर प्लस x आणि मायनस 3x, मायनस 6 मायनस 9, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं का हे? मग तर क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो मी, x स्क्वेअर मायनस 2x आणि मायनस 15 इज इक्वल टू 0. मला असे दोन फॅक्टर पाहिजेत ज्यांचा मल्टिप्लिकेशन मायनस 15 आला पाहिजे आणि जर सम केली तर मायनस 2 आलं पाहिजे. राईट, मग इथं मी लिहितो. बरं, कसले 3 आणि कसले 5? x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3x मायनस 15 इज इक्वल टू 0. आता चेक करा, मी अंडरलाइन करतो, या दोघातून काय कॉमन निघेल रे? x, तर ब्रॅकेट मध्ये राहील x मायनस 5, इथून प्लस 3 कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये राहील x मायनस 5 इज इक्वल टू 0. मग इथे चेक करा, x मायनस 5, ठीक आहे, या दोघातून कॉमन निघेल तर ब्रॅकेट मध्ये राहील x प्लस 3. जर दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल, दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल, एक तर काय असायला पाहिजे? फर्स्ट ब्रॅकेट मस्ट बी अ 0 और काय? सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर x इज इक्वल टू काय असायला पाहिजे? 5 किंवा x इज इक्वल टू काय असायला पाहिजे? आता लक्ष द्या रे, ह्या दोन्हीपैकी कोणते आन्सर करेक्ट आहेत किंवा कोणते चुकीचे आहेत कसं बघायचं ते सांगतो. हे जर इक्वेशन ह्या लॉगच्या फंक्शन मध्ये ठेवलं, लॉगच्या फंक्शन मध्ये ठेवलं तर लॉग 0 नाही आला पाहिजे आणि निगेटिव्ह पण नाही आला पाहिजे. मग मला सांगा, निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवल्यानंतर निगेटिव्ह येईल का? यस, तर ते व्हॅल्यू इनव्हॅलिड असते. म्हणजे इथं व्हॅलिड व्हॅल्यू कोणती आहे? फक्त x इज इक्वल टू 5 ओनली. कळालं? लॉगच्या मध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे ही x ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर निगेटिव्ह नाही आले पाहिजे, 0 नाही आले पाहिजे. -3 + 3 काय आले? -3 + 3 काय आले? 0. इथं जर 0 येत असेल, इथं जर 0 येत असेल तर समजून जायचं की ती व्हॅल्यू व्हॅलिड नाही. किंवा इथे ठेवा -3 - 2 काय येते? -5. -5 पण निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही, ठीक आहे, आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये. त्यामुळे प्लीज ते पण लक्षात ठेवा की निगेटिव्ह व्हॅल्यूज व्हॅलिड धरायच्या
नाही. कळलं? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केव्हा करायची कळालं? चलो येईल करता. बरं लिहिलत का थोडा वेळ दे, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचं लगेच. लिहिलं तुम्ही हे? पक्का? म्हणजे तुम्ही मी लिहिण्याच्या अगोदर लिहायलात काय मग? नाही आता मी पीडीएफ नाही पाठवणार आहे. पक्का झालं ना लिहून? चला मग नेक्स्ट सॉल्व. लॉग ऑफ काय घ्यायचं? काय घ्यायचं? 3x + 5 घ्यायचं का? हा प्लस घेऊ का मायनस घेऊ? लॉग ऑफ 2x + 3 घ्यायचं का इज इक्वल टू लॉग ऑफ 7x 2 6 7 5 11 4 4 आणि 3 77. हाँ किती घेऊ तर 9x किती घेऊ रे? 15x घेऊ प्लस 30 करता येईल. चलो ट्राय करा आणि मला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवण्याचा प्रयत्न करा. बहुतेक जमणार नाहीये तरी पण बघू. जमलं तर आनंद, नाही जमलं तर मी सॉल्व करून देईन. 2 मिनिट देऊ मग. चला चलो 2 मिनिट मध्ये आन्सर कॅल्क्युलेशन करून सांगायचं एक्स ची व्हॅल्यू किती येते ते. चलो
30 सेकंद राहिले. चलो 15 सेकंद. निकिता, ऋतुजा, आरती, आकांक्षा. आलं कुणाचं? आलं का कोणाचं? अरे कोणाचं आलं का? एक्स्ट्रा टाइम होईल आता हे. आलं? मग मागच्या वेळेस माझ्या आधी कसं काय सॉल्व केलं होतं तिथे? क्वाड्रेटिक इक्वेशन झाले ना तुम्हाला? 2 आणि -3 यातलं उत्तर कोणतं करेक्ट आहे? 2 करेक्ट आहे. ज्यांचं ज्यांचं x = 2 आले ते करेक्ट आहे. ठीक आहे. किती जणांचं आलं रे x = 2? आरतीचं तेवढं आलंय, बाकीचे कुणाचं नाही आलं. ठीक आहे. ज्यांचं नाही आलं त्यांनी चेक करा. x = 2 करेक्ट आहे बेटा. ठीक आहे. मग इथं प्रॉपर्टी यूज करणार. पहिल्यांदा प्रॉपर्टी कोणती यूज करणार? हा, log of m प्लस log of n इज इक्वल टू log of m इंटू n. क्लियर आहे? चलो मग इथं प्रॉपर्टी यूज केल्यानंतर कॅल्क्युलेशन काय येईल रे? log of इन अ ब्रॅकेट 3x + 5 हा 2x + 3 इज इक्वल टू काय येईल रे? log of सेम 15x + 47. मग बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ ए लॉगरिथम किंवा इकडचं लॉग कॅन्सल करून तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता. 3x + 5 इन अ ब्रॅकेट 2x + 3 इज इक्वल टू 15x + 47. मग चेक करा. 3 2 = 6x², 3 2 = x² आणि काय येईल रे? 3 3 = 9x + 5 2 = 10x + 3 5 = 15 इज इक्वल टू 15x + 47. मग इथे चेक करा. 9x + 10x 19x, 6x² + 19x + 15 - 15x - 47. तिकडच्या टर्म इकडून काय येईल? मायनस. तर इथे येईल 6x². 19x मधून 15x गेले, किती आले रे? हा किती राहिले? +4x आणि +15 मायनस हे किती येईल? मायनस किती येईल? 32 इज इक्वल टू 0. मग 32 चे फॅक्टर असे, सॉरी 32 × 6, 32 × 6 याचे फॅक्टर पडायचे होते, ज्याची बेरीज किती आली पाहिजे? +4. आता काही जणांनी काय केलं ते सांगतो. ह्याचा गुणाकार करत बसले. गुणाकार करत न बसता काय करायचं? डायरेक्टली फॅक्टर लिहायचं. याचा एक 32 एक फॅक्टर पडतंय आणि 6 एक फॅक्टर पडतंय. मग या 32 ला 2 न डिवाइड करायचं, 16 येते, आणि याला 2 न मल्टिप्लाय करायचं, किती येते? 12. तर फॅक्टर काय पडले? 6x² + 16x हा -12x आणि -32 इज इक्वल टू 0. हे कळालं का? हे कळालं? मग याच्यातून काय कॉमन निघेल रे? हा 2x कॉमन निघेल, ब्रॅकेट मध्ये राहील 3x. हा तर किती येईल रे? +8. आणि इथून सुद्धा काय कॉमन निघेल रे? हा 4 निघेल. तर ब्रॅकेट काय राहील? x प्लस, सॉरी 3x प्लस काय येईल? 8 इज इक्वल टू 0. ह्या दोघातून कॉमन काय निघेल रे? थोडंसं शिफ्ट करतो मी लेफ्ट साइडला. हे कळाले का बरं? हा मग काय येईल रे?
3x प्लस 8 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये राहील 2x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर 3x प्लस 8 इज इक्वल टू 0. कॅमेरा कॅमेरा कॅमेरा. और 2x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर इथं 3x इज इक्वल टू किती येईल रे -8 आणि x इज इक्वल टू काय येईल -8/3 आणि इथं काय येईल रे 2x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 2. ही जर मायनस व्हॅल्यू पुटअप केली तर आन्सर मायनस येऊ शकते. त्यामुळे x इज इक्वल टू 2 इज द करेक्ट आन्सर. क्लियर आहे. आणि आरती तुझं दुसरं x -8/3 आलं नव्हतं ना, काल होतं म्हणजे कुठं चुकली होती तू. कळालं कसं करायचं ते. आणि तुम्हाला कुठं अडचण आली असेल ते सांगू मी. ज्या लेकरांना अडचण आली त्यांनी काय केलं सांगतो. 32 गुणिले 6 च्या आधी मल्टिप्लिकेशन करून घेतलं, बरोबर आहे का तिथे. मग फॅक्टर पडायला अवघड गेलं का नाही. सगळ्यात जास्त वेळ जातो फॅक्टर पाडण्यासाठी. तर थोडं डोकं वापरायचं. ए आणि सी सॉरी सी आणि ए मी ॲज इट इज लिहिलं. एक फॅक्टर सी असतो, एक फॅक्टर ए असतो. मग काय करायचं, मोठ्या फॅक्टरला प्राईम फॅक्टरने डिवाइड करायचं आणि दुसऱ्या फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं. कॅल्क्युलेशन तेच राहणार असते. कळालं. ठीक आहे. चलो कुठं कधी ते पूर्ण इक्वेशनला ना. राईट राईट. म्हणजे तुझं इक्वेशन बनते 3x² प्लस 2x मायनस 16. हा त्याचे काढून देऊ का. हा तर तू काय केली असं केली का चेक कर. 3x² हा प्लस 2x मायनस 16 इज इक्वल टू 0 असं केली का. तर मल्टिप्लिकेशन कोणाचं घ्यायचं असते ए आणि सी चा. तर 3 × 16 तर ऑलरेडी कॅल्क्युलेशन फॅक्टर आहेतच, बरोबर आहे का. हो की नाही. मग काय करायचं, मोठ्या फॅक्टरला 2 ने डिवाइड करायचं, इकडे मल्टिप्लाय करायचं. किती येईल 3 दुनी 6 आणि किती येईल. कळालं. डोकं वापरायचं. ते तर 2 ऑलरेडी फॅक्टर आहेत. बरं तू काय केली असती 16×43 केली असती. मग फॅक्टर पाडले. तसं करायचंच नाही. ते दोघांचं गुणाकाराच्या रूपातच लिहायचं. पहिला फॅक्टर 3 दुसरा फॅक्टर 16. दोघांची बेरीज वजाबाकी येईल का नाही. मग काय करायचं, जे मोठा फॅक्टर आहे त्याला प्राईम फॅक्टर माहिती का काय असते ते. मग 16चा प्राईम फॅक्टर कोण आहे 2. ह्याला 2 ने डिवाइड करायचं, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशनला काही फरक पडणार आहे का. एखाद्या क्वांटिटीला 2 ने मल्टिप्लाय केलं लगेच 2 ने डिवाइड केलं काय फरक पडणार आहे का. म्हणून या 16ला 2 ने डिवाइड करायचं, 3ला 2ला मल्टिप्लाय करायचं. कळालं का. लगेच दोघांची बेरीज किंवा वजाबाकी करून बघ 2x येते का येते. मग 6 आणि 8 पडले असते फॅक्टर्स. कळालं. पक्का. चलो ठीक आहे. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी यूट्यूबला आपलं चॅनल आहे डिप्लोमावाला नावाचं. तुम्ही तिथे जाऊन सगळे बेसिक फंडामेंटल व्हिडिओ पाहू शकता. किंवा आपलं स्वतःचं एक ॲप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावाचं, ते सुद्धा तुम्ही तिथं जाऊन व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आज आपण इथं थांबणार आहेत. कुणाला काही डाऊट किंवा काही अडचण असेल तर विचारू शकता. फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला जर कळत असेल तर बाकीच्या फ्रेंड्सना पण तुम्ही सांगायचं. ठीक आहे. ओके. कॉलेज केव्हा चालवणार, कुणाला काही आयडिया आहे. आरती ऋतुजा काही कळालं का कॉलेज केव्हा चालू आहे ते. केव्हा 4th राऊंड झाल्यानंतर का. ठीक आहे. जर कोणी ओळखीचे असतील त्यांना सांगत राहा की क्लासेस सुरू झालेत म्हणून. ठीक आहे.